महाराज की जय। कुठे जायचं? भरपूर मोठे म्हणजे पुढे दिसलं का आता? दिसतंय मला ना. अरे बापरे, तो इथे मला मोठा आहे का? सरकापूर आवरल का आपलं? हा आवरल, प्रचंड मोठा आहे. खाल्लेलं आहे ना वाटतं. कुठं काय दिसतंय त्याला? हे काय दिसतंय? कुठे? हे काय दिसतंय? केवढा आहे तो? इकडे वाटतं म्हणून त्याच इकडे म्हणून हे काय इथं आहे? हो राहू दे राहू दे. हौसेची ते नाव सांगता आता मला. आकाश मच्छिंद्र शिंदे. आकाश मच्छिंद्र शिंदे सायखिंडीमध्ये आलो आहे आपण. त्यांच्या मळ्यामध्ये आलो आहे, शेतामध्ये. आणि थोड्या वेळापूर्वी आपल्याला त्याने कॉल केला होता की आमच्या रात्रीला जी शेती आहे तर बाजरीमध्ये एक मोठा अजगर बसलेला इथे सांगितलं. आणि समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय की अजगर लांबीने फार नाही आहे, पण समोर तुम्हाला हा जो भाग दिसतोय माझ्या हाताकडचा, इथे त्यांनी भरपूर काहीतरी खाल्लं आहे. मग त्यांनी बकरू गिळलं आहे की कुत्रं गिळलं आहे माहिती नाही, पण भलं मोठं त्यांनी भक्ष्य त्याच्या पोटामध्ये घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की भक्ष्य घेतल्यामुळे त्याची जी त्वचा आहे ही बऱ्यापैकी ताणली गेलेली आहे. आणि त्याच्यासमोर तुम्हाला तोंड दिसतंय. आणि तोंडाच्या इथे पाठीमागे जसं जसं आपण मागे येऊ तसं जसं तुम्हाला हा घेर दिसतोय. इथे त्याची त्वचा भरपूर ताणली गेलेली आहे. इकडे शेपटीकडचा भाग आहे. आणि हा जो समोर तुम्हाला स्क्रीनवरती जो अजगर दिसतोय, हा अजगर भारतामध्ये जेवढे सगळे साप सापडतात त्या सगळ्या सापांमध्ये सगळ्यात मोठा होणारा हा साप आहे. वजनाने पण भरपूर असतो, तो वजन भरपूर असतं, ताकद त्याच्यामध्ये भरपूर आहे. आणि सगळ्या बिनविषारी सापांमध्ये सगळ्यात मोठा होणारा हा साप आहे. याची जास्त जास्त लांबी 25 फुटांपर्यंत वाढू शकते आणि वजन 100 किलोपेक्षा जास्त पण जाऊ शकतं. तर समोर तुम्हाला दिसतंय की पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचे अजगर बाहेर निघतात. आणि इथे तुम्हाला दिसतंय की बाजरीचं शेत आहे. बाजरीच्या शेतामध्ये आता नक्की तिने काय खाल्लंय त्या पोटामध्ये सांगता येत नाही मला, परंतु बकरू किंवा एखादं कुत्रं त्यांनी मात्र आपल्या पोटामध्ये घेतलेलं आहे. आणि एवढं मोठं भक्ष्य घेतल्यामुळे त्याला हलणं शक्य नाही आहे. आणि जेव्हा अजगर अशा प्रकारचं भक्ष्य घेतात त्यावेळेस त्यांना पचवण्यासाठी एका जागेवरती जे स्थिर बसत असतात ते हालचाल लवकर करत नाही. आणि इथे तो स्थिर बसलेला आहे. आता याला आपण अगदी सुरक्षितपणे, कारण त्याचं भक्ष्य बऱ्यापैकी आता पोटाकडे गेले, परंतु त्यांनी ते भक्ष्य परत काढणं पण त्याला लवकर शक्य नाही आहे. आणि म्हणून त्याला अतिशय सुरक्षितपणे आपण ताब्यामध्ये घेतोय. आणि ताब्यामध्ये घेतल्यावरती परत त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडू. परंतु अजगर मात्र पुन्हा एकदा नमूद करतोय की सगळ्यात ताकदवान असा हा साप आहे. बिनविषारी सापांमध्ये सगळ्यात मोठा होणारा साप आहे. याला अगदी सुरक्षितपणे आपण गोणीचा वापर करून त्याला घेऊ सुरक्षित ताब्यात आणि नंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून देऊ. आकाश मच्छिंद्र शिंदे, मी राहणार सायखिंडी. सकाळी शेतामध्ये फेरफाटका मारत असताना तर कुत्र्याने बघितल्यामुळे कुत्र्या त्याच्यावर ओरडत आल्यामुळे मी बघायला आलो. त्यानंतर समजलं इथे अजगर आहे. मग मी त्वरित संपर्क गिरी साहेबांना साधला. ते त्वरित आले लवकर आणि आता पकडण्याचं काम चालू आहे. तर त्यांना सुरक्षित पकडले जाईल. त्यांनी काहीतरी कुत्रे किंवा बकरी खाल्लेलं आहे असे म्हणतात आहे. तर त्यांना गिरी साहेब पुढचं काम करतील आणि सुरक्षित घेऊन जातील. बाहेर आणायचे, इकडे बाहेर आणायचे सर. मी बाहेर येऊ का? नको. घे गुणी
घे पण इकडं. इकडे दोन मग त्याचं पोट फाटले वाटतं असं. कुठं हे इथं इथं बघा बरं. नाही ते जाग आहे त्याची. काय करता तुम्ही एवढं मोठं गटवाचं काच आहे म्हणलं काय का. आकाश मच्छिंद्र शिंदे साइखिंडी, इनके घर के पास खेती में जो हमें इंडियन रॉक पाइथन मिला था, इस इंडियन रॉक पाइथन को हम यहाँ नेचुरल हैबिटेट में रिलीज कर दें।